Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी मारुती संकपाळ आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. समर्थन लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वसई विरार महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळ्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजला. 48 आमदारांनी हा विषय उचलून धरला होता. याबाबत भाजपचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी विशेष पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्याबाबतची सविस्तर माहिती मनोज पाटील यांनी समर्थन लाईव्हशी बोलताना दिली. हा एकूण जवळपास 122 कोटीच्या आसपास हा रकमेचा हा अपहार आहे आणि तो महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून कर्मचाऱ्यांचं वेतन असेल, कर्मचाऱ्यांच्या जे बेनिफिट्स असतील, PF, ESIC या सगळ्या गोष्टी, त्याच्यासोबतच शासनाचा जो व्यवसाय कर असेल किंवा सेवा कर असेल हाही बुडवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे जे कर्मचारी अस्तित्वात नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या नावावरती सुद्धा लाखो रुपयाची बिलं या ठेकेदारांनी वसूल केलेली आहेत अधिकाऱ्यांच्या संगनमताने. त्यामुळे हा विषय खूप गंभीर असल्यामुळे तो विधिमंडळामध्ये एकूण 48 आमदारांमध्ये, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, अजितदादा पवार असतील, वळसे पाटील साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे संजयजी केळकर, पास्कल धनारे साहेब आणि असे अनेक आमदारांनी तो विधिमंडळामध्ये उपस्थित केला, ज्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार असतील, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना सर्वपक्षीय आमदारांनी हा विषय उपस्थित केला. आणि त्यावर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकाराची कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्फत चौकशी करण्याची घोषणा केलेली आहे. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हा अहवालसुद्धा सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यानंतर दोषी जे आढळतील त्यांच्यावरती कारवाई निश्चित होईल. मला विश्वास आहे की याच्यामधून खऱ्या अर्थाने जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. दुसऱ्या बाजूने सत्र न्यायालयाने याच्यापैकी जवळपास 17 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्याविरोधात सुद्धा आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही अपील करणार आहोत. त्याचप्रमाणे सेवा कर असेल, व्यवसाय कर असेल, PF, ESIC किंवा कामगार आयुक्त या सगळ्या ज्या संस्था, या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे सुद्धा आमचा पाठपुरावा सुरू आहे, जेणेकरून ह्या सगळ्या एजन्सीच्या माध्यमातून सुद्धा या सगळ्या प्रकाराची चौकशी होईल आणि त्याच्यातनं जे ठेकेदार आहेत किंवा अधिकारी आहेत यांच्याकडून ही पैसे वसूल केले जातील, जेणेकरून ते कर्मचाऱ्यांना मिळायला सोपं जाईल. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भात, किमान वेतन कायद्याच्या संदर्भात माननीय कामगार आयुक्त त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत. त्याचप्रमाणे PF आणि ESIC प्रॉव्हिडंट फंडाचा जो बेनिफिट आहे त्याच्यासाठी PF ऑथॉरिटीकडे सुद्धा आपण तक्रार केलेली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. आणि त्यामुळे आत्ता सद्यस्थितीमध्ये सगळ्या एजन्सीजकडे आपला पाठपुरावा सुरू आहे आणि मला विश्वास आहे की नजीकच्या काळामध्ये याच्यामध्ये कारवाई जी आहे ती चांगल्या पद्धतीने होईल. परंतु महापालिकेचं जे या संदर्भातलं सहकार्य आहे ते कमी मिळताना दिसतं. पोलीस ऑथॉरिटी असतील किंवा इतरांना ज्या पद्धतीनं सहकार्य करायला पाहिजे ते सहकार्य केलं जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये थोडासा विश्वास निर्माण होण्यासाठी, कर्मचारी पुढे येण्यासाठी जो विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. खरं म्हणजे जे याच्यातल्या अनेक कर्मचाऱ्या, जवळपास 800-850 कर्मचाऱ्यांना त्यांनी मधल्या काळामध्ये आकृतीबंधाच्या विषयामध्ये बाहेर काढलेलं आहे. आजही महापालिकेमध्ये जवळपास 2,500 कर्मचारी येतात, त्याच्याहीपेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत जे ठेका पद्धतीने काम करतात यांची लुबाडणूक झालेली आहे. ते कर्मचारीसुद्धा पुढे येण्यासाठी थोडंसं त्यांना घाबरत आहेत, कारण ठेकेदार मुकाटपणेच फिरत आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून हे सगळं केलेलं आहे ते सगळे आजही एकत्र आहेत. त्यामुळे त्यांना शेवटी प्रत्येकाला नोकरीच्या भीतीमुळे हे सगळे कर्मचारी पुढे येत नाहीत. पण त्यांना या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आहे
की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जर तुमची जी लुबाडणूक झाली आहे त्याची सगळी भरपाई करून हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा या विषयामध्ये पुढे यावं लागेल, तुम्हाला सुद्धा लढावं लागेल. अन्यथा हा अन्याय जो आहे असाच पद्धतीने सुरू राहील. पोलिसांकडे अनेक कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे स्टेटमेंट दिलेले आहे, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि अजून जे कर्मचारी ज्यांना काढून टाकलेलं आहे किंवा जे महापालिकेच्या सेवेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी पुढे येऊन निर्भीडपणे पुढे येऊन या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना जे कामगार आयुक्त आहेत ते किमान वेतन तरतुदींचा भंग झाल्यामुळे ही तक्रार महापालिकेनेच केलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेगळं काही करण्याची गरज नाही. कामगार आयुक्तांच्या माध्यमातून किमान वेतन जे आहे ते किमान वेतनाच्या कमी जे वेतन मिळालं आहे ते वसूल करून देणं. त्याच पद्धतीने जो PF भरला नाही म्हणजे जो कर्मचाऱ्यांचा वाटा असतो किंवा मालकाचा वाटा असतो, हा वाटा दोन्ही वाटा जो आहे अनेक वर्ष PF भरला गेला नाही तर तो PF वसूल करून देणं. दुसऱ्या बाजूने कमी वेतन दिल्यामुळे जो कमी PF झाला म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचं कॉन्ट्रिब्युशनसुद्धा कमी झालं ते सुद्धा वसूल करून देणं. या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण जी नुकसान भरपाई जे कायद्याने जे मिळायला हवं होतं ते सगळं वेतन आणि PF असेल ESICचे जे बेनिफिट्स आहेत ते मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. एकंदरीतच वसई विरार महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे येणार असून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे मनोज पाटील यांनी समर्थन लाईव्हशी बोलताना सांगितले. हा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबवर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.